तर आज शिवसेनेचा 60वा वर्धापन दिन आणि त्याच निमित्तानं मुंबईमध्ये संध्याकाळी शिंदे आणि ठाकरे अशा दोघांचाही मेळावा पार पडणार आहे। शिंदेंच्या शिवसेनेचा गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये मेळावा असेल, तर ठाकरेंच्या शिवसेनेचा माटुंग्याच्या षण्मुखानंद सभागृहात मेळावा पार पडेल। ऑपरेशन टायगरमुळे यंदाचा शिवसेनेचा वर्धापन दिन चांगलाच चर्चेत आलाय। शिवगर्जना मेळाव्यात उद्धव ठाकरे नेमकं काय बोलतात याकडे राज्याच्या नजरा लागल्यात। तर शिवसेनेचा 60वा वर्धापन दिन आज मुंबईमध्ये साजरा होणार आहे। सध्या राज्याच्या राजकारणात प्रचंड मोठ्या घडामोडी घडत आहेत आणि तब्बल 4 वर्षांनी पुन्हा एकदा ठाकरेंच्या शिवसेनेला फुटीचा मोठा धक्का बसला। त्यानंतर आजचा हा वर्धापन दिन 2 शिवसेना आणि 2 वर्धापन दिन आज संध्याकाळी साजरे होणार आहेत। खऱ्या अर्थानं प्रत्येक शिवसैनिकासाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आणि त्याचा उत्साह आता सेना भवन समोर आत्तापासून पाहायला मिळतोय। काही लोक जी आहेत ती महाराष्ट्रभरातून आज इकडे मुंबईत आलेली आहेत। खरं तर सगळ्यात महत्त्वाचा दिवस आहे, 60वा वर्धापन दिन आहे शिवसेनेचा। अनेक गोष्टी आज पाहायला मिळणार, ऐकायला मिळणार। उद्धव ठाकरे काय बोलतील याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। कसं काय आजचा आनंद तुम्ही व्यक्त करताय? आज आम्ही मराठवाड्यामधून अंबाजोगाई तालुक्यातून या ठिकाणी आलेले आहोत, कारण आमच्या इकडे सध्या पाऊस पडला, पेरणीचे दिवस आहेत। पण या 6 खासदार जे फुटलेत त्याच्यामुळं या शिवसैनिकाला त्यांच्यावर असंतोष आहे की यांना पैसे खाण्यासाठी त्यांनी हे केलेले। आणि ही पैसे तुम्हाला सांगतो, भाजपवाल्यांनी जे महाराष्ट्रात स्मार्ट मीटर बसविलेत, आमच्या गावात आमच्या घरावर मीटर बसविलेत, आज त्या स्मार्ट मीटरचं बिल येते तुम्हाला सांगतो 2000, 3000, 4000। या अदानीकडून पैसे देऊन या 6 खासदारांना 100 कोटी रुपये त्या स्मार्ट मीटरमधून दिले। आणि त्याच्यामुळेच आज आमचे उद्धवजी साहेब ठाकरे हे काय बोलतात काय नाही करतात, त्याच्यामुळं मुद्दाम होऊन आम्ही आज या ठिकाणी आलेले आहोत। काय सांगाल, एकंदर सगळ्यात महत्त्वाचा दिवस तुमच्याकडे 60वा वर्धापन दिन आहे। तुम्ही अनेक वर्धापन दिनाला आला असाल, पण आजचा वेगळा, कारण 6 खासदार आत्ताच फुटलेत। आम्ही प्रत्येक वेळी वर्धापन दिनाला येतो, पण आज एकच संदेश सांगतो तुम्हाला, हे 6 गद्दार जे गेले तर ह्या गद्दाराला आम्ही घरात घुसून मारल्याशिवाय स्वस्त बसणार नाहीत। आज 60वा वर्धापन दिन ह्या इथून आम्ही शिवसेना भवन निसारा देतो। आता ते दिवस गेले, आता ह्यांना आम्ही झुडपिल्याशिवाय घरात घुसून मारल्याशिवाय स्वस्त बसणार नाही। नेते गेले म्हणजे त्यांच्या स्वार्थासाठी गेलेले, ते काय पक्षासाठी या कुणासाठी जनतेसाठी गेलेले नाही। त्यांनी उद्धव साहेबांच्या याच्या खाली त्यांनी गडगंज संपत्ती जप्त केली, ईडी आणि हे त्याच्या कारवाईपासून वाचण्यासाठी ते तिथे गेलेले, ते स्वार्थासाठी गेलेले। ते काय पक्षाच्या ह्याच्यासाठी जनतेसाठी किंवा जनतेच्या कल्याणासाठी किंवा मतदारसंघाच्या विकासासाठी गेलेले नाही। प्रत्येक श्रेयस सावंत, पुणे न्यूज, मुंबई। तर आजचा दिवस प्रत्येक शिवसैनिकासाठी अतिशय महत्त्वाचा दिवस आहे, कारण आज शिवसेनेचा 60वा वर्धापन दिन आहे। त्यामुळे आज 2 मेळावे पाहायला मिळतील। एकीकडे ठाकरे गटाचा वर्धापन दिन हा षण्मुखानंद सभागृहात पार पडणार आहे, तर शिंदे गटाचा वर्धापन दिन हा नेस्कोमध्ये पार पडेल। 6 खासदार फुटल्यानंतर आजचा वर्धापन दिन ठाकरे गटासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण गेल्या दिवसांपासून सुरू असणारं जे ऑपरेशन टायगर आहे त्याबाबत आज पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे काय बोलणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। आणि याच पार्श्वभूमीवर आज शिवसेना भवनासमोर दोन्ही मेळाव्यांचे बॅनरही पाहायला मिळत आहेत। जे फुटलेले 6 खासदार आहेत त्याच्या वर्धापन दिनाच्या दिवशी अनुपस्थित राहणार आहेत। शिंदे सेनेच्या वर्धापन दिन सोहळ्याला ते अनुपस्थित असतील। पक्षांतरबंदी कायद्यानुसार कारवाई टाळण्यासाठी ते अनुपस्थित राहणार आहेत। फुटीर खासदारांचा लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना शिवसेना शिंदे गटात विलिनीकरणाचं पत्र जेव्हा समोर येईल त्यानंतरच फुटीर खासदार शिवसेना शिंदे गटाच्या अधिकृत मंचावर दिसतील। ऑपरेशन टायगर अंतर्गत ठाकरेंच्या शिवसेनेचे 9 पैकी 6 खासदार गळाला लागले आणि हे जे 6 खासदार आहेत ते आज मात्र वर्धापन दिनाच्या दिवशी दिसणार नाहीयेत, कारण पक्षांतरबंदी कायद्याच्या अनुसार ते आज अनुपस्थित राहतील। फुटीर खासदार वर्धापन दिन सोहळ्याला अनुपस्थित राहणार आहेत। तर पक्षांतरबंदी कायदा लागू आणि त्यानुसारच कारवाई टाळण्यासाठी हे 6ही खासदार आज पक्षाच्या वर्धापन दिनाच्या सोहळ्याला अनुपस्थित असतील।